नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे कर्म करा आणि बक्षीस मिळवा। आपलं कर्मच आपलं बक्षीस कसं ठरू शकते हे अगदी साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही सध्या जे काम करताय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आवड निर्माण होईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केला नसेल तर पहिले सबस्क्राइब करा। चला तर आपण विषयाकडे वळूया। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो की तुम्हाला कर्म करण्यामध्ये संतुष्टी मिळते की कर्माचा मोबदला मिळण्यामध्ये संतुष्टी मिळते? बघा, म्हणजे आता जे तुम्ही काम करायला आहे ते काम करण्यामध्येच तुम्हाला संतुष्टी, आनंद, समाधान हे सगळं मिळतं की त्याचा मोबदला मिळाल्यानंतर तुम्हाला संतुष्टी, आनंद, समाधान मिळतं? आता हा प्रश्न समजावून घेण्यासाठी एक छोटं उदाहरण घेऊया। एक वडील कामात व्यस्त होते। त्यांचा लहान मुलगा त्यांना त्रास द्यायला लागला। त्यावेळी त्यांनी खिशातला मोबाईल काढला आणि त्या लहान मुलाकडे देऊन म्हटले की मला एक तास तू त्रास देऊ नकोस, एक तासभर ह्या मोबाईलवर खेळत राहा आणि तू एक तास या मोबाईलवर खेळत राहिलास तर मी तुला बक्षीस म्हणून आणि पण चॉकलेट देईन। बघा मित्रांनो, लहान मुलांना मोबाईल खेळायला मिळणं हेच मोठं बक्षीस आहे। कारण एक तास मोबाईल हाताळण्यामध्ये त्याला जी संतुष्टी मिळणार आहे, आनंद मिळणार आहे, ते बक्षिसापेक्षा मोठं असणार आहे। जसं एखादा चित्रकार चित्र काढण्यामध्ये इतका तल्लीन होतो, ते चित्र पूर्ण झाल्यानंतर तासनताससुद्धा त्या चित्राकडे न्याहाळत बसतो, जणू काय त्याला लाखोचा लाभ झाला आहे। कारण चित्र परिपूर्णतेचा त्याला जो आनंद आहे किंवा संतुष्टी आहे किंवा जे समाधान आहे त्यामुळे तो अनेक चित्र काढायला प्रवृत्त होतो आहे। असाच त्या चित्रकाराच्या शहरामध्ये एक प्रदर्शन भरणार होतं आणि पहिल्या नंबरला चांगलं बक्षीस होतं। त्याच्या कुटुंबियांनी त्याला भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला की तुझं चित्र त्या प्रदर्शनामध्ये मांड, आपलाच एक नंबर येणार आहे आणि बक्षीस पण मोठं आहे, आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होतील। पण तो चित्रकार कुटुंबियांना म्हणाला की मी चित्र काढण्यामध्ये एवढा आनंदी आहे, समाधानी आहे, संतुष्ट आहे की हेच खऱ्या अर्थानं माझं बक्षीस आहे, मला आणखी बक्षिसाची गरज नाही। आपण एखादं काम ज्यावेळी मन लावून करतो त्यामध्ये आनंद मिळतो, त्यामध्ये संतुष्टी मिळते, खऱ्या अर्थानं तेच आपल्यासाठी बक्षीस असतं। पण बऱ्याच लोकांना हे बक्षीस वाटत नाही। बऱ्याच लोकांना बाहेरून कोणतरी आपल्याला बक्षीस द्यावं, शाबासकीच्या रूपानं, प्रशंसेच्या रूपानं, मोबदल्याच्या रूपानं असं वाटत असतं। पण खऱ्या अर्थानं ते कामच त्यांच्यासाठी बक्षीस असतं। काही लोक आपलं कामसुद्धा बऱ्याच सबबी देऊन टाळतात, काही बरेच कारणं देऊन टाळतात, तेवढ्यापुरता त्यांना आनंद होतो। पण त्यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना राहते, एक गिल्ट राहतं। जोपर्यंत ते काम पूर्ण करत नाहीत ना तोपर्यंत ती यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना टोचत असते। म्हणून एक तर तिने सगळ्या सबबी सोडून देऊन ते काम तडीच न्यावं, अन्यथा त्या कामाच्या भानगडीत पडू नये, म्हणजे किमान अपराधीपणाची तरी भावना मनात निर्माण होणार नाही। आपण जिच्यावर प्रेम करतो ना तिच्याशी लग्न करावं आणि ते जर शक्य नसेल तर जिच्याबरोबर लग्न झालं आहे तिच्यावर प्रेम करावं, नाहीतर जीवनात प्रॉब्लेम निर्माण होतील। तसं आपलं ज्या कामावर प्रेम आहे किंवा आपल्याला जे काम आवडतं आहे ते काम करावं, ते काम निवडावं आणि ते जर शक्य नसेल तर जे निवडलं आहे त्याच्यावर प्रेम करायला चालू करावं, ते आवडून घ्यायला चालू करावं। ज्यावेळी तुम्ही निवडलेलं काम तुम्हाला आनंद देईल, समाधान देईल, शांती देईल, संतुष्टी देईल, ते खऱ्या अर्थानं तुमचं बक्षीस असेल। सचिन तेंडुलकरना क्रिकेट खेळायला मिळणं हे फार मोठं बक्षीस होतं, आज ती क्रिकेटचे देव झाले। लता मंगेशकरना गीत गायला मिळणं हे त्यांच्यासाठी मोठं बक्षीस होतं, आज त्या गान कोकिळा झाल्या। झाकीर हुसेनना तबला वाजवायला मिळणं हे त्यांच्यासाठी मोठं बक्षीस होतं, आज ते प्रसिद्ध तबलावादक झाले। असे अनेक उदाहरण देता येईल। ज्यावेळी तुमचं काम तुम्ही मन लावून आनंदानं, समाधानानं, संतुष्टी मिळेल तुमच्या कामामध्ये, त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमचं ते बक्षीस ठरेल। आणि ज्यावेळी तुमचं काम तुम्हाला बक्षीस ठरेल किंवा बक्षीस वाटेल त्यावेळी बोनसमध्ये मान, सन्मान, पद, पैसा, प्रतिष्ठा हे मिळणारच आहे। धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल, पण कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या अशाच मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि